नमस्कार. पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट रवा शेवया खीर. चला तर मग रेसिपी पाहूया. बंबिनो इन्स्टंट जाडसर अशा शेवया घेतलेल्या आहेत. 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. मनुके घेतलेले आहेत. काळे मनुकेही घेतलेले आहे. वेलची घेतलेली आहे सोलून. बदाम घेतलेले आहे. पायनॅपल इसेन्स घेतलेला आहे. काजू घेतलेले आहेत. साखर घेतलेली आहे 1 वाटी. शेवया घेतलेले आहे अर्धी वाटी. रवा घेतलेला आहे अर्धी वाटी. तूप घेतलेलं आहे. अर्धा लिटर घरगुती दूध घेतलेलं आहे. ते गरम करून घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घ्यायचं आहे. तूप छान वितळलं की त्यामध्ये ड्राय फ्रूट्स घ्यायचे आहेत. ड्राय फ्रूट्स छान तळून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जे ड्राय फ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही घ्यायचे आहे. ड्राय फ्रूट्स आपले तळून झालेले आहेत. आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये रवा सुगंध येईपर्यंत लालसर रंगावरती रवा भाजून घ्यायचा आहे. रवा आपला लालसर रंगावर भाजून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. रवा आपण एक साईडला करून घेणार आहोत. आता त्यामध्ये शेवया घ्यायच्या आहे. थोडंसं साजूक तूप घ्यायचं आहे. शेवया ही छान तुपावर परतून घ्यायच्या आहेत. आणि आता शेवया रवा मिक्स करून घेणार आहोत. रवा आणि शेवया दोन्हीही मिक्स करून तुपावर छान भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. रवा आणि शेवया आपल्या भाजून झालेल्या आहेत. त्यामध्ये गरम केलेलं दूध घेतलेलं आहे. दूध घरगुती असल्यामुळे दुधावर साई घट्टसर आलेली आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. एक 5 ते 6 मिनिटे ही खीर आपण शिजवून घेणार आहोत. ड्राय फ्रूट्स घेतलेले आहे. साखर घेतलेली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. ही खीर जशी शिजत येईल तशी घट्टसर होत जाते. तुम्ही पाहू शकता. वेलची आणि जायफळ पूड घेतलेली आहे 1 चमचा. पायनॅपल इसेन्स घेतलेला आहे. पायनॅपल इसेन्स ऑप्शनल आहे. माझ्याकडे होते म्हणून मी घेतलेला आहे.
कुठलाही गोडाचा पदार्थ केला की त्यामध्ये मी 2 ते 3 थेंब पायनॅपल इसेन्स घेते. त्यामुळे त्या पदार्थाची टेस्ट खूप छान येते. खिरीचा सुगंध खूप छान येत आहे. रवा शेवया खीर आपली झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. 1 मिनिट आपण खीरवर झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून वेलची, जायफळ, पायनॅपल इसेन्स याचा सुगंध खिरीमध्ये उतरेल. छान घट्टसर रवा शेवया खीर झालेली आहे. एका सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया. ही खीर तुम्ही गरम गरम पिऊ शकता किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता. खिरीचा सुगंधही खूप छान सुटलेला आहे. आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.